पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथे डीजीपी आयजीपींच्या 3 दिवसीय परिषदेत होणार सहभागी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल या परिषदेचं झालं उद्घाटन. सरकारनं पोलीस प्रणाली भक्कम करण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे लवकरच देश नक्षलवादाच्या समस्येतून पूर्णपणे मुक्त होईल, केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड भागात सक्रिय असलेल्या दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांचं गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण. छत्तीसगडमध्येही 10 नक्षलवादी शरण. वाढत्या शहरीकरणामुळे शहरातल्या नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. महायुतीमधल्या पक्षांमध्ये होणारे आरोप प्रत्यारोप स्थानिक निवडणुकांपुरते मर्यादित असून या निवडणुकांनंतर या पक्षांची एकजूट कायम राहील, बावनकुळे. लेखक शब्दसृष्टीचे ईश्वर असून त्यांनी मनुष्यांचं जीवन सुखी करणाऱ्या साहित्याची निर्मिती केली पाहिजे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन. 56व्या इफ्फीचा गोव्यात सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगतदार समारोप. चित्रपटसृष्टीतल्या अर्धशतकी यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनेता रजनीकांत यांचा विशेष गौरव. इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार स्किन ऑफ यूथ चित्रपटाला, तर संतोष डावखर यांच्या गोंधळ या मराठी चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार. लखनौमध्ये सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा, उन्नती हुडा आणि किदंबी श्रीकांत यांची उपांत्य फेरीत धडक. आणि श्रीलंकेमध्ये हाहाकार उडवणारं दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं. तामिळनाडूला जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अतिदक्षतेचा हवामान विभागाकडून इशारा.